अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला. राजकीय पक्ष तर आहेत. त्यांचं म्हणणं होतं की हे इतक्या लवकर करणं सुतक फिटेपर्यंत किंवा आपण ज्याला म्हणतो आता आपण सगळे पुरोगामी विचारायचे आहोत. हां. माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येऊ द्या जी आणि मग मी जरूर बोलेन ना काळाच्या ओघात. काय आजच जी, सगळं संपत नाही ना. जी जी बिलकुल कमलेशजी, बिलकुल. एक बाब अशी आहे की मी आपल्या मार्फतच प्रश्न विचारला आणि गेले 4 दिवस विचारतो आहे हं, की शव अंत्यदर्शनाला ठेवला असताना पहिल्या दिवशीच हं, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी होते. त्यावेळेपासून लगातार ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये त्याची घाई त्यावेळेला काय होती आणि त्या विलिनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा किंवा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडाचा काय संबंध येऊ शकतो, हं, हा माझा प्रश्न आहे. एक, जी. या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला मी अधिक या बाबतीमध्ये बोलेन. तोपर्यंत आपण जरी मला काय विचारलं तरी मी या विषयावरती ठाम आहे. नाही, एक हा मुद्दा आहे ना माझ्याकडे. तुम्ही म्हणतात की घाई काय, एक याच्यावर अजितदादांचेच काय विचार आहे ना. दादांचा एक जुना व्हिडिओ समोर व्हायरल झाला. त्यांचं काय म्हणणं आहे, मी तुम्ही ऐकला असेल तर तुमच्या ऐकण्यात आलं असं माहीत नाही. गिरीश बापटांचं जेव्हा निधन झालं आहे ना, तेव्हा ते म्हणाले मी होते. ऐकले ते हां. मी ऐकले 2 भाग आहेत. गिरीश बापट साहेब लोकसभा सदस्य होते जी आणि लोकसभा सदस्य होते त्याच्यामुळे त्यांच्या जागी होणारी पोटनिवडणूक हं, त्याला कालावधी नक्कीच पुढचा होता, 2 महिने 3 महिन्याचा होता. हं, एक भाग, उपमुख्यमंत्री, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता, हं, जो नेता निवडाचा अधिकार लोकशाहीमध्ये आमच्या पक्षाला निवडणुकीच्या द्वारे लोकांनी दिला, हं, तो आमचा अधिकार आम्ही जर का केला तर त्याला अशी चर्चा करण्याचं कारण काय उद्भवतं. देशात अशी असंख्य उदाहरणं आहेत की अशा वेळेला असे निर्णय घेतले गेले. माझ्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला आपल्या मार्फत जे मांडतोय, आपल्याला नाही विचारत, मला जी, आपल्याला जी. विचारण्याचा अधिकार नाही, नाही. आपल्या मार्फत मांडतोय की अंत्यदर्शन सुरू असतानाच पहिल्या दिवशीच ही विलिनीकरणाची चर्चा इतक्या तातडीने का आणि कोणाला करावीशी वाटली ते एकदा कळलं की मी बोलीन ना. तटकरे साहेब, पहिल्यांदा मध्ये तुम्हाला माहिती आहे हा मुद्दा उपस्थित कोणी केला? मी तुम्हाला झी 24 तासावर जेव्हा अंत्यदर्शनाचा सगळा त्यांचा विधी संपला, अंतिम संस्कार झाले, तिथून बाहेर येताना तुमच्या पक्षाचे नेते, आमदार आणि मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले नाही. की ऐका, मी सांगतो तुम्हाला काय म्हणाले. मी तुम्हाला हे मला channel माहिती आहे दाखवतो. ते बाहेर आले, ते म्हणाले की आता पवार साहेबांनी आमच्या चुका पदरात घ्याव्या आणि आमचं नेतृत्व करावं, विलिनीकरण हाच एकमेव पर्याय आहे. हे नरहरी झिरवळ म्हणतात पक्षाचे. ठीक आहे ना, नरहरी झिरवळ पक्षाचे आमचे मंत्री आहेत. मी आपल्याला जे मगातपासून विनम्रपणाने आपल्यामार्फत जे महाराष्ट्राच्या समोर विचारतो आहे की दादांचं देह अंतिम दर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ठेवला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार झाले. नरहरी झिरवळ ते अंतिम संस्काराच्या नंतर बोलले, अंत्यसंस्काराच्या नंतर बोललेत. पहिल्या दिवशीच मी पुन्हा एकदा अतिशय गांभीर्याने एका शोकाकुल मनस्थितीमध्येच हा विचारतोय भाग. गेले मी 4 दिवस विचारतोय. या संदर्भातली स्पष्टता येऊ द्या, कारण दादांचं अकाली जाणं आमच्या सर्वांच्यावरती प्रचंड मानसिक धक्का करणार आहे. त्याच्यामुळे याच्यातून काही राजकीय प्रश्न निर्माण करणं, त्याच्यातून काही राजकारण तयार करणं हे माझ्या स्वभावात नाही, माझ्या नेचरमध्ये नाही. मी दादांचा एक निस्सीम कार्यकर्ता होतो, आजही आणि उद्या राहील. त्यामुळे योग्य वेळेला काळाच्या उतरात त्याचे उत्तर देतील. माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून 4 दिवस मिळालं तर मी पुढच्या प्रश्नाचे उत्तर कशाला देऊ? कोणी तुम्हाला मला काय माहिती विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली आपल्यालाही माहित आहे ना. मी तुम्हाला नाव सांगितलं, नरहरी झिरवळ नाही तुमच्या नाही पक्षाचे नाही बोलतायत. नाही, आपण कृपा करून माझी आपल्याला विनंती आहे, आपण एक मोस्ट सिनियर पत्रकार आहात, आपला ज्ञानही खूप मोठं आहे. विलिनीकरणाची चर्चा कुणी पहिल्यापासून सुरू केली, पहिल्या दिवसापासून ते वेगवेगळ्या वाहिन्यांनी पाहिलेलं आहे ना. पहिल्या दिवशी मी कोणी केली? तुमचं काय? कशाला सांगू ना कोणाचं नाव? मला काय सांगण्याची आवश्यकता आहे? महाराष्ट्राने पाहिलंय, महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय. 7-8-10 मुलाखती आहेत, त्यांनी बोलू दे ना या संदर्भात. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवरती निवडून आलो हे का कोणाला नाकारता येईल का? दादांच्या नेतृत्वाखाली घड्याळाच्या चिन्हावरती लढत देत या आमच्या पक्षाचा नेता कोण निवडावा हे कोण सांगणार लोकशाहीमध्ये? आम्हीच ठरवणार. म्हणून माझा मुद्दा तोच आहे, विनम्रपणाने मुद्दा आहे की आता या विषयावरती चर्चा इथे थांबवावी, कारण मी त्याची सखोल उत्तरं दिलेली आहेत. जी बिलकुल मी दिलेली आहेत एक, आणि मी जे काही या बाबतीमध्ये भावना व्यक्त केल्यात की कोणाला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोणी सुरुवात केली, त्याची उत्तरं ज्यांनी केलेत त्यांच्याकडनं जरा एकदा कळू द्या ना महाराष्ट्राच्या जनतेला. आपल्यामार्फत कळू द्या, लवकर कळू द्या ना ते. मग त्याच्यातली स्पष्टता अधिक येईल, मग बोलता येईल.
पण मग मला काय माहीत नाही अशातला का भाग नाही का? मला 14ला काय, 9ला काय झालं, 14ला काय झालं, 16ला काय झालं, 17ला काय झालं, 19ला काय झालं, शपथविधीच्या आधी काय झालं, नंतर काय झालं, 22ला काय झालं, 23ला काय झालं, मला सगळं ज्ञात आहे. आता हे सगळे दादांची अंतिम इच्छा म्हणतात, पण दादांची इच्छा होती ना 19ला भारतीय जनता पक्षावर सरकार बनवायचं. दादांनी बनवलं ना. दादांचीच इच्छा होती ना 19ला सरकार जी शपथविधी झाला 72 तासाचा, ती दादांची इच्छा होती ना. 22ला सुद्धा आमदारांची इच्छा होती एनडीएमध्ये जावं. 23पर्यंत इच्छा होती. त्याची जरा एकदा माहिती समोर यावी. पण तेव्हा- एक प्लीज. त्यावेळेला त्या संदर्भातल्या मला जी काय माहिती असेल ते मी त्यावेळेला बोलेन. काळाच्या उदरात प्रत्येक गोष्टी सांगितल्याच पाहिजे असं नाही. मी ते सांगतो की दादांच्या अकाली अपघाती निधनाच्या धक्क्यातून मी अजून बाहेर आलेलो नाही. पण माय कॉन्शियस इज व्हेरी ब्लंट अँड क्लिअर. माय बोनाफाईड माय लॉयल्टी दादांजवळ आणि ते संघटन चालू ठेवणं. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये जराही संदेह नाही. आज जे प्रश्नचिन्ह मी घेतलेल्या भूमिकेबद्दल निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, प्रफुल्लबाईंच्याबद्दल केला जातो, त्याची उत्तरं जरूर दिली जातील. मी दिले. त्यामुळे ते एकदा समोर येऊ द्या ना. ते एकदा समोर आल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टता आपोआपच देता येईल. तुम्ही दादांच्या एवढ्या जवळ तुम्ही होतात. विलिनीकरणावर तुम्ही म्हणतात की हे ना सगळीकडे असं म्हटलं जातं की विलिनीकरणाची चर्चा होती, अनेक पुरावे समोर आणले जात आहेत की वारंवार चर्चा सुरू होती. म्हणजे इतर कोणी नाही, खुद्द शरद पवार म्हणतात की 12 तारखेला त्याची घोषणाही होणार होती. तुम्हाला याची कल्पनाच नव्हती? श्रद्धेय पवारसाहेब काय म्हणाले त्याच्याबद्दल मी गेल्या 2.5 वर्षात कधी प्रतिक्रिया दिली नाही आणि आयुष्यभरामध्ये कधी मी देणार नाही. एक भाग. आता 12, 18 किंवा काय तारखा किंवा कोण म्हणतो तर 9 तारीख, या बाबतीमध्ये ज्या वेळेला त्याच्यातलं आपण म्हणतात की कोणाजवळ सगळी माहिती आहे, कुठल्या कुठल्या बैठकीचा तपशील आहे, ती सगळी माहिती आहे, ती एकदा सांगावी ना. मग त्याच्यातलं काय प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांचा एक विश्वासू सहकारी म्हणून मला काय ज्ञात असेल मी त्यावेळेला सांगेन. तुम्ही आता सांग का मी तुम्ही सांगणं गरजेचं काय तडकरे साहेब? मला आज सांगण्याची गरज नाही. तुमच्या एक- भूमिकेवरती नाही. प्रश्नचिन्ह निर्माण होऊ दे केलं ना. जातं वारंवार. त्याची उत्तरं दिली मी. त्यांच्या किती प्रश्नाची उत्तरं मला द्यायची आहेत. मला काय कारण? आय टू आन्सर देअर क्वेश्चन. हू दे आर टू आस्क मी द क्वेश्चन. प्रश्न नाही महाराष्ट्र जनतेच्या मनात पण प्रश्न आहेत ना तटकरे त्याची साहेब. उत्तरं विलिनीकरणाबाबत आहेत नाही, की महाराष्ट्र जनतेला वाटतं? कमलेशजी तसं नाही. मी पण महाराष्ट्रामध्ये फिरतो. जी मलाही महाराष्ट्रातल्या जनतेची नाडी थोडीफार कळते. जी किमान 25 वेळेला उभा महाराष्ट्र मी फिरलेला आहे. मी गेले प्रदीर्घ काळ राजकारणामध्ये आहे. एकसंघ राष्ट्रवादी असताना 14 ते 18 मी पक्षाचा अध्यक्ष राहिलेला आहे. बिलकुल. मला महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्राचं मत मला माहिती आहे. हे कुणी काय काय तयार केलेलं आहे ते ज्ञात आहे. पण मी काही बोलू इच्छित नाही आज. या चर्चा नाही, कपोलकल्पित please, आहेत? please, या चर्चा please. कपोलकल्पित आहेत? मी काही बोलू इच्छित नाही आज. त्या कपोकल्पित आहेत का वास्तव आहेत एकदा येऊ दे ना बाहेर. कशाला त्याच्याबद्दल मी आज मत व्यक्त करण्याची घाई करू? मला काही कारणच नाही. येईल ना बाहेर. यावं. ज्यांच्या जवळ जी माहिती आहे विलिनीकरणाच्या बैठकाची ती यावं ना बाहेर. काय त्याच्यामध्ये गैर काय जर काय एवढं झालं असेल तर समजेल बाहेर. आता कोणतरी म्हणायला गेली 10 महिने चर्चा चालू होती. मग आता 10 महिने युपीमध्ये असणारे माणसं युपीला फसवतो असं मी म्हणायचं आहे का? म्हणून त्या चर्चेचा तपशील बाहेर येणं महत्त्वाचं आहे. मी आता एकच वाक्य बोललो, याच्यापेक्षा अधिक बोलणार नाही. कोणीतरी असं म्हटलं जबाबदार नेता की गेले 8-10 महिने चर्चा चालू होती असं मी ऐकलंय. मी ऐकलेलं चुकीचं असेल तर मी मगाशी आपल्याजवळ बोललो ते लगेच मागे घेतो. मग 8-10 महिने आपण युपीमध्ये होता. मग कोण कोणाची काय करत होतं की काय हा प्रश्न येईल नंतर. त्यामुळे एकदा तपशीलवार खुलासा येईल बाहेर की कधीपासून चर्चा सुरू झाली आणि त्याला चर्चेला कसं कसं स्वरूप आलं. जी मंडळी सांगतात त्यांच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, काही आणखीन काय आहे, हे सगळे एकदा येऊ दे ना बाहेर. मग येईल ना बोलता. हाच ठीक आहे ना. अनेक गोष्टीची उत्तरं काळाच्या ओघात मिळत असतात आणि ती त्याच वेळेला ती एंड्रॉस होतात. घाई गर्दीने उत्तर देण्याची मला स्वतःला आवश्यकता नाही, कारण माझ्याकडे कमालीचा संयम आहे. म्हणून मी आपल्याला नम्रपणे ते सांगतो की आता या विषयावरती यापेक्षा मी अधिक बोलणार नाही. मी ज्या काय 2-3 बाबी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या त्याच्याबद्दलची एकदा स्पष्टता आली हे जरूर बोलता येईल ना.